स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 18. शाळेत त्याचं मन रमत नव्हतं, तरीही शाळेत जावं लागत होतं. आताही तो मोठ्या नाखुशीनंच शाळेत जायला निघाला. मेहेंदळे हायस्कूलकडे जाताना त्याचा पाय उचलत नव्हता. जड पावलांनी तो काही वेळातच शाळेत जाऊन पोहोचला. इतर मुलांप्रमाणेच पांडुरंग एका बाकावर जाऊन बसला. पूर्वी तो अण्णांबरोबर शाळेत यायचा तेव्हा मोठ्या खुशीनं पहिल्या बाकावर जाऊन बसायचा. पण आता मात्र काहीशा दडपणाखाली तो वर्गात येऊन बसला होता, एकटाच. वर्गात पाऊल ठेवल्याबरोबर त्याला आजीच्या आठवणीनं ग्रासलं होतं. आजीपासून आपण कुठेतरी दूर येऊन पडलो आहोत असं त्याला वाटू लागलं. आजी आपल्याला कुठे सोडून तर नाही ना जाणार, अशी शंका त्याच्या मनात आली. आजीला भेटण्याची उत्कट इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. मधल्या सुट्टीपर्यंत त्यानं कसाबसा तग धरला. मधल्या सुट्टीचे टोल पडले मात्र तो तीरासारखा वर्गातून बाहेर पडला आणि शाळेपुढचं मैदान ओलांडून रस्त्यावर आला. उजवीकडचं वळण घेऊन काही क्षणातच घरी येऊन पोहोचला. आत आल्याबरोबर आजीनं त्याला विचारलं, "अरे, आता मध्येच कसा आलास?" तिला बिलगून बसत तो म्हणाला, "आजी, तुला बघायला आलो." "बघायला आलास? का रे बाळा? तुला काय वाटलं? तुला मी कुठे सोडून जाईन?" पांडुरंग एकदम तिच्या खुशीत शिरला. आजी त्याला थोपटत राहिली. त्यावेळी आजीचे नेत्र भरून आले होते. पुटपुटल्यासारखं म्हणत होती, "किती लळा लावून घेतलाच रे माझा. असं असताना मी तुला दूर ठेवीन का? शाळेत मी तुला कशासाठी घातलं? शिकून सवरून मोठा व्हावास म्हणूनच ना. मग तेवढ्यासाठी थोड्या वेळ आजीपासून दूर नको राहायला का? तूच म्हणतोस ना नेहमी, मला अण्णांसारखं मोठं व्हायचंय म्हणून. मग?" आजीला हुंदका आवरला नाही. तिच्या कुशीतून पांडुरंग दूर झाला. मग तिच्या गालांवर आपल्या हातांचे पंजे ठेवून म्हणाला, "आजी, मी जाईन शाळेत. तू सांगशील तसं करीन." "मग जा भाऊ आता शाळेत. असं मधूनच घरी नाही यायचं." पांडुरंग मुकाट्यानं शाळेत निघून गेला. त्याच्या विचारात कितीतरी वेळ आजी तिथेच बसून राहिले. 1926 सालची दिवाळी इतरांना सारखीच असली तरी आठवले कुटुंबाला ती नेहमीसारखी नव्हती. कारण या सणासुदीच्या दिवशी घरात अण्णा नव्हते. त्यांना जाऊन अजून वर्षही पुरं झालं नव्हतं. म्हणून आठवल्यांच्या घरी दिवाळीचा सण साधेपणानं साजरा होणार होता. जे काही थोडं गोडधोड करायचं ते मुलांसाठीच करायचं, असं आजींनी आधीच ठरवून टाकलं होतं. नरक चतुर्दशीच्या दिवशी तात्या आणि आई मुंबईहून आले. पांडुरंगाची धाकटी बहीण शांतासुद्धा त्यांच्यासोबत होती. सर्वजण एक खाजगी मोटार करून आले होते. त्यांना आलेलं पाहून नर्मदेला आणि आजीला अतिशय आनंद झाला. पांडुरंगाच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. आपल्या धाकट्या बहिणीला त्यानं घट्ट मिठी मारली. थोडं स्थिर स्थावर झाल्यानंतर तात्या आपल्या आईला म्हणाले, "तुमचं तोंड गोड करायला आलो." "आता कुठलं तोंड गोड करतोस तात्या?" त्यांना पुढे बोलता आलं नाही. तेव्हा तात्याच म्हणाले, "आई, तशीच वार्ता आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईला आपण पाठशाळा सुरू केली आहे. अण्णांच्या इच्छेप्रमाणेच सारं काही घडून आलं आहे. म्हणून म्हणतो तुला, तोंड गोड कर. अण्णांनाही तिकडे खचितच आनंद झाला असेल." मग आजींनी मोठ्या आनंदानं तात्यांनी दिलेला पेढा ग्रहण केला. मग म्हणाल्या, "फार मोठं कार्य केलंस तू तात्या. इकडून तुझी पाठशाळा पाहणं झालं असतं तर केवढा आनंद झाला असता." "अण्णा खरं तर येणार होते, पण..." "बरं, दिवाळीची पाठशाळेला सुट्टी दिली आहेस का?" "हो, 3 दिवस सुट्टी. भाऊबीजेला परत जायचं. तसा नियमच मी ठरवून टाकला आहे. एरवी पाठशाळेला सुट्टी द्यायची नाही
आणि दिवाळीच्या सुट्टीत देखील भाऊबीजेनंतर लगेच पाठशाळा सुरू. मग तुम्ही सुद्धा? हो, भाऊबीजेला इथून निघणार. आल्या आल्या जायच्या बाता कशासाठी करायच्या? आता 2 दिवस इथे मजेत घालवा. तात्यांनी होकारार्थी मान हलवली. मग काहीतरी आठवल्यासारखं करून आजींनी विचारलं, नरहरी आला होता की नाही तुझ्या पाठशाळेच्या उद्घाटनाला? हो, आले होते ना. म्हणजे आणावं लागलं मला. का बरं? तो सारा वृत्तांत तात्यांनी आपल्या आईला कथन केला. तात्यांनी वेगळी पाठशाळा सुरू केली म्हणून गोडसे मामा त्यांच्यावर मनातून रागावले होते. ते समजल्यानंतर तात्या तडक आपल्या मामांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, बाबा, रागावलात, पण माझाही विचार करा. आठवल्यांची सुद्धा नसावी का एखादी पाठशाळा? म्हणून मी पाठशाळा सुरू केली. मामा काही बोलले नाहीत. आपल्यामध्येच असे मतभेद निर्माण झाले तर लोक काय म्हणतील? लोकांचा विचार कशासाठी करायचा? हे बघा, आता मी पाठशाळा काढली आहे. तुम्ही आला नाहीत तर पाठशाळेला प्रारंभ होणार नाही. मी येण्याची काय आवश्यकता? बाबा, तुम्ही आला नाहीत तर आपली विनाकारण बेआबरू होईल. येत्या विजयादशमीला मी पाठशाळेचं उद्घाटन करायचं योजलं आहे आणि तेही तुमच्या हस्ते. माझ्या हस्ते? हो. विजयादशमीला तुमच्या प्रवचनापासून पाठशाळेला प्रारंभ होईल आणि दरवर्षी विजयादशमीचं प्रवचन तुमचंच. बाबा, नाही म्हणू नका. अखेर नरहरी शास्त्रींची समजूत काढण्यात तात्यांना यश आलं. नरहरी शास्त्री गोडसे आनंदानं विजयादशमीला प्रवचन करण्यासाठी तात्यांच्या पाठशाळेत आले. पुढेही प्रतिवर्षी याच सुमुहूर्तावर ते येत राहणार होते. हा वृत्तांत सांगून तात्या म्हणाले, आई, बाबा आल्यामुळे आपली बेआबरू टळली. बरं झालं बाई, विनाकारण तेढ कशाला ठेवायची? आता सारं काही ठीक होईल. चल, आता तू जरा वेळ आराम कर, प्रवासानं दमला असशील. तात्यांनी मान डोलावली. मग सारा दिवस त्यांनी आरामात घालवला. मुलंही आनंदात खेळली, बागडली. मात्र दिवाळीचा आनंद म्हणावा तसा त्यांना लुटता येत नव्हता. म्हणून संध्याकाळी मुलं तात्यांबरोबर डोंगरावर फिरायला गेली. डोंगरावर मनसोक्त बागडल्यानंतर सर्वजण घरच्या वाटेला लागले. डोंगर उतरून तात्या आणि मुलं पायथ्याला आली तेव्हा दिवस मावळला होता. घराघरात दिवे तेवले गेले होते, तर घरांच्या बाहेर झिरमिळ्यांचे आकाशकंदील झळकले होते. त्या आकाशकंदिलांमध्ये खोचून ठेवलेल्या पणत्यांचा उजेड खालच्या शेणानं सारवलेल्या अंगणात पाझरला होता. त्या मंद पण पवित्र उजेडात घरापुढच्या नक्षीदार रांगोळ्या दुरूनही स्पष्ट दिसत होत्या. काही ठिकाणी रांगोळ्यांमध्ये पणत्या ठेवल्या होत्या, तर काही घरांच्या ओसरीवर आणि अंगणात ठिकठिकाणी पणत्यांची रोषणाई केली होती. त्या उजेडात लहान मुलं कागदी फुलबाजा उडवत होती. मोठी मुलं चिनी बनावटीचे लवंगी फटाके नाहीतर डांबरी फटाके उडवत होती. त्या फटाक्यांचा आवाज आसमंतात घुमत होता. बहुतेक घरांपुढे हेच दृश्य दिसत होतं. ती दृश्य टिपत मुलं तात्यांबरोबर घरी येऊन पोहोचली. आठवल्यांचं घर मात्र त्या रात्री नेहमीप्रमाणे दिसत होतं. घरातले दिवे नेहमीप्रमाणे तेवले गेले होते. त्यावेळी ते घर सर्वांनाच काहीसं उदास भासलं. अण्णांच्या रूपानं असलेलं चालतं बोलतं तेज इथून कायमचं निघून गेलेलं आहे याची त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली. मनाच्या त्याच अवस्थेत सर्वांनी घरात प्रवेश केला तेव्हा आजी मुलांचीच वाट बघत होती. तात्यांसाठी तिनं धुपारतीची केव्हाच तयारी केली होती. आरतीच्या वेळी मात्र मुलांच्या मनावरचं मळब दूर झालं. मोठ्या उत्साहानं ते सर्वजण आरतीमध्ये सहभागी झाले. याप्रमाणे 2 दिवस कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि तात्यांची निघण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. मोटारीत सामान भरलं गेलं, निरोप दिले घेतले गेले. आई, तात्या पुन्हा आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेनं पांडुरंगाचा ऊर भरून आला होता. गदगद त्या स्वरातच त्यानं विचारलं, तात्या, पुन्हा केव्हा येणार? त्याचा प्रश्न ऐकून त्या शांत सोज्वळ मूर्तीचं अंतःकरण हेलावलं. नेत्र डबडबले. त्याला जवळ घेत ते म्हणाले, येईन बाळा, मध्येच केव्हा तरी. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. मग त्याच्या आईनंही त्याला जवळ घेतलं. त्याच्या केसांमधून हात फिरवत तिने विचारलं, तू येतोस का मुंबईला?
आता नाही. सुट्टी लागली म्हणजे येईन. शाळा बुडवायची नाही असं आजीनं सांगितलंय. हो ना आजी? हो. सुट्टी लागली की मगच मुंबईला जायचं. तात्यांकडे बघून आजी पुढं म्हणाली, हा तुझा मुलगा चांगला शिकेल. त्याच्याबद्दल मला मुळीच काळजी वाटत नाही. फक्त तुझ्या या मुलीचं लग्न एकदा उरकलं म्हणजे मी सुटले. तात्या हसून म्हणाले, अगं, लग्न काय वेळच्या वेळी होईलच की. पार्वतीबाई लगोलाग म्हणाल्या, आताशा कुठं 10वं वर्ष ओलांडलंय तिनं. अजून 3-4 वर्षात उरकून घेऊ. त्यांचं बोलणं ऐकून नर्मदा एकदम लाजली आणि पुढच्या अंगणात गेली. ते पाहून तात्या हसत सुटले. मग अंगणात जाऊन त्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणालं, आत्तापासून कशाला लाजतेस ताई? अजून 3-4 वर्ष अवकाश आहे. पांडुरंगाचा मात्र चांगला सांभाळ कर हं. तू करतेसच, पण पुन्हा आपलं सांगितलं. ओसरीवरून आजीच ओरडली, तिला कशाला सांगायला पाहिजे? नको इतकं सांभाळते त्याला. केवढी माया लावली तिनं त्याला. स्वतःसाठी ती काही सुद्धा करत नाही. तिचं सारं लक्ष पांडुरंगाकडे लागून राहिलेलं असतं. आजीचं बोलणं ऐकून तात्यांनी आणि आईनं तिला कौतुकानं जवळ घेतलं. मग नर्मदेनं आणि पांडुरंगानं त्या दोघांना खाली वाकून नमस्कार केला. त्यांना आशीर्वाद देऊन झाल्यावर तात्यांनी आणि पार्वतीबाईंनी नमस्कार करून आजींचा निरोप घेतला आणि शांताला कडेवर घेऊन ते मोटारीत जाऊन बसले. पुन्हा निरोपाची देवाणघेवाण झाली. मग मोटार सुरू झाली आणि धुरळा उडवीत तिथून निघाली. मोटारीत बसून जातानाचे आपले आईवडील पांडुरंगाच्या सतत मनःचक्षूंसमोर दिसत होते. त्या दोघांना तो मनोमन नमस्कार करत होता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.